आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. 2 घास खाऊन घे, तिकडे उशीर होऊ शकतो ना. नाही नको, भूक नाहीये मला. असं करून कसं चालेल रे? हे आधी तुम्ही स्वतःला सांगा. गेले 2 दिवस तुम्ही काहीही नीट खाल्लं नाहीये. माझ्या म्हातारीचं काय मेलं? असं बोलून कसं चालेल? मग तुमचीच तब्येत खराब होते. सकाळपासून एका चहावर आहेत फक्त. हो आई, असं करून कसं चालेल आई? तुम्ही दोघांनी थोडं खाऊन घ्या. खरंच सांगते बाय, माझी बाई येईपर्यंत ना घशाखाली काय घास उतरायचा नाही माझा. आज बाई येईल ना, पोटभर जेवेन मी. हा भाऊ, कॉफी आणू? नाही नको, निघतो. ओके, काय बातमी आहे? अरे वा, कोकण रेल्वेचं ऑनलाईन बुकिंग सुरू. उपयोग काय? 3 महिने रिझर्वेशन मिळणार नाही. अरे बापरे, काय मीना मॅडम, सकाळी सकाळी माझी आठवण कशी काय येईल? मला ना खूप टेन्शन आलंय. टेन्शन? आता तुमका कसला टेन्शन दिला? त्या गिरीजाला बेल मिळाली तर? मला नाही मिळाली तर मिळाली. अहो असं कसं? मग सगळी गडबड होईल ना. कशात टेन्शन घेतात? असं काही भाऊ चालेल का ना? नाही नाही, हे बघा, असं नुसतं म्हणून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करायला हवं. त्या बघा मीनाताई, गिरिजाक बेल मिळतली किंवा मिळाची नाही ह्या काय मला माहित नाही. पण जरी समजा त्या बेल मिळाली तरी घराकडे गेल्यानंतर त्याचं वनवास चालूच राहतो. केला का ना? म्हणजे म्हणजे काय, त्याला सगळा भोगवचाच लागताला. ते कसं? हो, त्याची काळजी तुम्ही कशा करतास? मी असे ना. म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी प्लॅन आहे? प्लॅन? जबरदस्त प्लॅन आहे. तुम्ही फक्त उघडे डोळे ठेवून बघत राहा. केला का ना? हा, हे बघा, मला ना गिरीजा आणि विक्रांतचं लग्न व्हायला नकोय. बाकी तुम्ही काहीही करा. अशा टेन्शन घेतात ह्या तर मी स्वप्नात पण होऊ देवतोय नाही. तसं असेल तर मग ठीकच आहे. लवकरच तुमका मी गुड न्यूज देतोय. चला ठेवा फोन, ठेवा. हा, ओके. गिरिजा, तू कायमची जेलमध्ये अडकली पाहिजेस, तरच माझा मुलगा तुझ्या तावडीतून सुटेल. अहो वकील साहेब, पण कोर्ट बेल नाकारू कसं शकतं? विक्रांत, तू प्लीज शांत हो. अरे कसं शांत राहू मी राजा? बघ विक्रांत, ते आपल्या हातात नाहीये. वकील साहेब, तुम्ही म्हणाला होता ना की. हो, मी म्हणालो होतो, मी पूर्ण प्रयत्न पण केले.